नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या 4.5 वर्षांनंतर निवडणूक होत आहे आणि नागपूर महापालिकेमध्ये एकूण 38 प्रभाग असून एकूण जागा या 151 इतक्या आहेत। नागपूर महानगरपालिकेमध्ये गेले 3 टर्म भाजपची एकाती सत्ता आहे। चौकार मारण्यासाठी भाजप सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने सुद्धा कंबर कसलेली आहे। आज निवडणूक जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवकांच्या काय भावना आहेत बघूया। याच नागपूर महानगरपालिकेच्या आवारात काही माजी नगरसेवक आहेत, काँग्रेसचे आहेत, भाजपचे आहेत आणि राष्ट्रवादीचे देखील आहेत। सर्वप्रथम आपण जाऊया भाजपची सत्ता असलेल्या नगरसेवक जे आहेत माजी नागेश सहारे। काय सांगाल दादा, निवडणूक जाहीर झालेली आहे। 15 वर्षाचा सलग कालावधी होता, त्यानंतर 4 वर्ष जवळपास प्रशासक राज राहिलेला आहे। लोकांची नाराजी आहे? नाही, नाराजी बिलकुल नाही। डेव्हलपमेंटवर निवडणूक होईल यावेळेस आणि आमचं दयाशंकर तिवारी अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 120च्या पार यावेळेस आम्ही निवडून येणार आहोत। आणि गडकरी साहेबांचं विजन आणि फडणवीस साहेबांचं विजन, त्यांच्यामुळे आज नागपूर शहरामध्ये जितकं डेव्हलपमेंट तुम्ही बघत आहे असं लोकांना वाटते। लोक काही पण बोलतात, पण मला असं वाटते की अनेक लोक डेव्हलपमेंटच्या भरोशावर आहेत आणि नागपूर शहर, अनेक लोक नागपुरात आले आणि विचार करतात की नागपूर एवढं कसं काय बदललं। म्हणून मला असं वाटतं की आमचे 120च्या वरती लोक निवडून येतील कॅन्डिडेट, एवढं या प्रसंगी। 151 एकूण नगरसेवकांची संख्या आहे। माजी विरोधी पक्षनेते आहेत महानगरपालिकेचे तानाजी वनवे। काय सांगाल, यावेळेस राष्ट्रवादीकडनं तुम्ही लढतायत, राष्ट्रवादीकडनं तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत, काय रणनीती राहील? आमचा शिक्षक सहकारी बँकेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर ठेवून आम्ही एक मोठा मेळावा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा घेतला आणि त्या ठिकाणी 151 सीट आम्ही लढवू असं आमच्या महायुती म्हणून नाही, महायुती जर झाली तर तो वरिष्ठांचा विषय आहे, परंतु आमच्या शहर अध्यक्ष आणि आमच्या लोकांची पदाधिकाऱ्यांनी 151 सीटवर उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 151 जागांवर राष्ट्रवादी देखील तयार आहे। तुमचं काय आहे महायुती म्हणून भाजप, कारण तुमचा घटक पक्ष आहे? आमचे वरिष्ठ विचार करतील की त्यांना कोणत्या पद्धतीचं निवडणूक सोपं जाईल, त्या पद्धतीने वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत। गेल्या वेळी 29 जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केलेला होता। आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत कमलेश चौधरी। काय सांगाल, 29 जागांवरून पुढे हा आकडा कितीपर्यंत वाढेल, काय वाटतं? आम्ही मोठ्या आमच्या परफॉर्मन्स राहणार आहे आणि पार्टी नक्की वरिष्ठ जे नेते आहे त्या लोकांनी नियोजन करून ठेवलेलं आहे आणि त्या नियोजनप्रमाणे आम्ही चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक पार पाडणार आहे। नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून स्थानिक मुद्देच आम्ही विषय घेणार आहोत, म्हणजे टॅक्सचे आहे, पाण्याचे विषय आहे, रोडाचे विषय आहे, असे पुष्कळ विषय जे आहे त्याच्यानं आम्ही हे सगळे विषय घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांसमोर जाऊन आम्ही लोकांना हे सांगणार आहोत की गेल्या 15 वर्षात भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीचा कार्यभार नागपूर महानगरपालिकामध्ये करून ठेवलेला आहे त्या अनुषंगाने कमीत कमी आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष म्हणून आम्ही आपली भूमिका लोकांसमोर ठेवणार आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।